कर्तृत्व हवं, वक्तृत्व हवं, नेतृत्व हवं. काय कर्तृत्व? माझा प्रश्न आहे, आडनाव हे कर्तृत्व असू शकतं का? अरे आता तुझ्या उद्धव ठाकरे पण त्या काँग्रेस बरोबरच आहेत ना. आता ती मान कापून टाक. सांगते आता कुठे घेऊन जाशील ती मान? मी मान खाली घातलाय, व्हिडिओ बघा, मान खाली घातलाय. अहो तुमचा तो समुद्र किनारा बंगला आहे, तो आम्हाला माहिती आहे. कोणाला सांगताय तुम्ही? हा, त्या व्यक्तीला मी कधी विसरू शकत नाही, कारण माझा अर्धा प्रचार त्या बाईनेच केलेला आहे. म्हणे आमच्या काकूबाई सुद्धा, त्यांचं सुद्धा वाक्य गळा काढून काढून सगळीकडे बोलतायत. आमच्या इथे 3 उमेदवार होते, ज्याची 3 जण इच्छुक होते. त्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की तू उभी राहा, पण मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी तिथे उभी नाही राहिली. मी ती उमेदवारी महेशला दिली. हो का? अरे वाघाच्या समोर उभा राहायला पण वाघाचं काहीच लागतं रे. त्या सरवणकरांनी दाखवून दिलंय, नावाला घाबरले नाहीत. तू डरपोक, तू तर मांजर. मी तर मांजर, काकूबाई ने मांजर. महाराज यांना मानाचा मुजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार श्री सदा सरवणकर यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी उपस्थित महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रहो, आपण जवळजवळ 22 जून 2022 पासून सुरू झालेला एक प्रवास बघितला, जो 22 ऑक्टोबर पर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्याच नजरेसमोर आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, टीव्ही असो किंवा सोबत असलेले आपले सगळे पदाधिकारी, वेगवेगळ्या माध्यमातून हा प्रवास आपण 1-2.5 वर्ष बघतो आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी होत असलेला अन्याय याच्या विरुद्ध एक उठाव केला आणि आपले आमदार श्री सदा सरवणकर साहेब हे त्यांच्यात सामील झाले. गेली 2.5 वर्ष विधानसभेत जे 15 वर्ष काम होऊ नाही शकलं, असं काम या 2.5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच करू शकले. आज इथल्या नागरी सुविधा म्हणा, विविध गार्डन म्हणा, नाना नानी उद्यान म्हणा, माई मंगेशकर उद्यान म्हणा, विविध ठिकाणी जिम म्हणा, लादीकरण, बाथरूमची दुरुस्ती म्हणा, असे कित्येक कामं आज आपले आमदार, आपले उमेदवार यांनी करून दाखवले. मित्रहो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहितीच आहेत. एक संघटना कशी उभी केली आज प्रत्येकाने उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. शून्यातनं विश्व निर्माण कसं करायचं हे या व्यक्तीकडनं मी शिकले. मित्रहो, माझे वडील आहेत, मी त्यांचा लहानपणापासूनचा प्रवास बघितला आहे. एक मिल कामगार, ज्या वेळेला मी जन्माला आली त्यावेळेला ही व्यक्ती, खरं तर त्यावेळेला संप चालू होता. संपात सुद्धा आपल्या मुलांना दूध मिळालं पाहिजे त्यासाठी कामाला जाणारी ही व्यक्ती म्हणजे माझे वडील. मला अभिमान आहे. त्यांनी शून्यातून आज एक मिल कामगार काय करू शकतो, त्यांनी मेहनतीने, जिद्दीने, ध्येयाने आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज या सभेत ते इथे उमेदवार म्हणून उपस्थित आहे.